नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण. गडकोट मोहिमेनंतर हा आपला पहिला व्हिडिओ आहे आणि आल्या आल्या नवीन विषय कानावर पडला आणि चक्क मला शॉक बसला. तर विषय असा की परवा मी व्हॉट्सअप चालू केलं आणि व्हॉट्सअप मध्ये सकाळ सकाळ एक बातमी झळकली. ती म्हणजे कल्याणचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत शेठ गायकवाड. गणपत शेठ गायकवाड यांनी तिसगाव येथे असणाऱ्या पोलीस चौकीत त्यांच्याकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबार हा महेश गायकवाड यांच्यावर करण्यात आला. पण हा जो गोळीबार होता तो कोणत्या द्वेषातून करण्यात आला, कशासाठी करण्यात आला, ह्याबद्दल मी थोडं बोलणार आहे. आणि गणपत शेठ गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध काय काय आरोप आहेत हे देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर झाला असा प्रकार की महेश गायकवाड आणि गणपत शेठ गायकवाड यांचं त्यांच्या प्रॉपर्टीशी काहीतरी विषय चालू होता आणि तो विषय चालू असताना त्यांचं शीतयुद्ध चालू होतं. पण ह्या शीतयुद्धाचं रूपांतर एखाद्या चित्रपटाच्या सीन प्रमाणे, पण चित्रपट हा रिअल नसतो, रील असतो, पण हे अक्षरशः रिअल घडलंय. गोळीबार करण्यात आला नाही, तो म्हणजे आपल्या कायद्याचे रक्षक असणारे पोलीस अधिकारी यांच्या चौकीत. आणि त्याच्यामध्ये महेश गायकवाड यांच्यावर खूप त्यांची परिस्थिती थोडी बिकट आहे, नाजूक आहे. मुख्यमंत्री देखील त्यांना भेटायला गेले होते. तर आपल्या इकडचे भूमिपुत्र आहेत, सर्व भूमिपुत्र आहेत. भूमिपुत्र हे खूप शिकलेले देखील आहेत, आता खूप चांगल्या पद्धतीने ते वागत असतात. पण अशा काही लोकांमुळे त्यांचं नाव देखील त्यामुळे खराब होऊ शकतं. आपण ज्यांना आगरी समाज हा खूप चांगला आहे, सर्वांना नेहमी मदत करत असतो, पण ह्या एक दोन लोकांमुळे त्यांचं देखील नाव खराब होण्यासाठी गणपत शेठ गायकवाड देखील तेवढेच जबाबदार असणार आहे. एक आमदार असा कसा वागू शकतो? काही असू दे, तुमचे काही विषय असू देत, पण तुम्ही ह्या माध्यमातून केले नाही पाहिजेत. आणि हा व्हिडिओ करण्यापूर्वी मला अजून एक बातमी मिळाली आहे की अंबरनाथ मधील द्वारली गावात देखील एक प्रकरण होतं जमिनीच्या वादाचं. त्याच्यामध्ये देखील गणपत शेठ गायकवाड यांच्यावर आरोप झालेले आहेत. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि ह्या प्रकरणाची पोळी कोण भाजते? तर सर्वांना माहिती आहे की आपले विश्व प्रवक्ते सकाळी प्रांतविधी करायची आणि आपल्या गळ्यातील गाठा रोखायचं, हे त्यांचं ठरलेलं आहे. पत्रकार परिषद घेतली की शिंदेवर आरोप, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांच्यावर आरोप करायचे, कोटी कोटीचे आरोप. म्हणजे तुमचा ज्यांच्याशी संबंध नाही, तुम्हाला ज्या लोकांची चीड येते त्यांच्याच बोलण्याचा फायदा उचलायचा आणि मुख्यमंत्र्यांवर सतत 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 आरोप करत राहायचे. पण तुमचं नेमकं सेनेमध्ये योगदान काय, तुम्ही आधी कोण होते याचा देखील विचार होणं गरजेचं आहे. फुकटचा आरोप करण्यापेक्षा नीट अभ्यास केला असता तर खूप बरं झालं असतं. नेहमी तुम्ही बिनबुडाचे आरोप करतात आणि तिथे तुमचं तोंड बंद होतं. आता तर मी नवीन त्यांचं ट्विट बघितलंय की त्यांनी मुख्यमंत्र्यांवर 1.5 कोटीचा आरोप असल्याचा एक ट्विट केलंय त्यांनी. मी आता इंस्टाग्रामच्या पेजवर बघितलं की असं असं त्यांचं म्हणणं होतं. याच्यामध्ये सगळेच फायदा घेणार आहेत आणि कशा प्रकारे मुख्यमंत्र्यांवर आरोप केले जातील, त्यांचं नाव कसं खराब होईल यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. आणि देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्यावर देखील. आणि गणपत शेठ गायकवाड तर वारंवार मुख्यमंत्र्यांवर आरोप हे करतच आहेत. पण ही कोणत्याही पद्धतीने विरोध करण्याची गोष्ट नाहीये. अशा पद्धतीने विरोध करणं योग्य नाहीये. शांततेने देखील सगळ्या गोष्टी हँडल केल्या जाऊ शकतात. हा होता जमिनीचा वाद. पण या जमिनीच्या वादाचं राजकारणात रूपांतर करण्यात आलंय. माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांच्यावर आरोप करण्यात आलेत. त्यांचे सुपुत्र आहेत माननीय श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील आरोप करण्यात आलेत ह्या प्रकरणावरून की यांनी 1.5 कोटीचा काहीतरी ह्याच्यामध्ये यांचा हात आहे. पण प्रॉपर्टीचा विषय तुमचा
पर्सनल खाजगी मॅटर असेल त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना गोवायचं किंवा मुख्यमंत्र्यांनी ह्यात घ्यायचं कारण नसताना देखील तुम्ही मुख्यमंत्र्यांना त्याच्यामध्ये आणलंय आणि यामुळे नाहक नागरिकांना देखील त्रास झाला असता ह्या गोष्टीमुळे. नक्कीच आपण कुठे चाललोय ह्याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. कारण हा जो आपला देश आहे, आपलं राष्ट्र आहे, महाराष्ट्र आहे, हे छत्रपती शिवरायांचं आहे, संविधान लिहिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आणि नक्कीच या थोर पुरुषांच्या मुळेच आपण संविधानाने वागतोय, न्यायालयात वागतोय आणि त्याच्यामुळेच आता आपला देश चाललाय, आपलं राष्ट्रचा महाराष्ट्र चाललंय आणि महाराष्ट्राचं पुन्हा गुंडगिरी गुन्हेगारीमध्ये नाव नाही आलं पाहिजे याचा देखील विचार होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळेच प्रत्येक राजकीय नेत्याने राजकीय कार्यकर्त्याने काळजी घेतली पाहिजे आणि आपले खाजगी जे प्रश्न असतील ते आपापसात मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर मिटत नसतील तर त्याच्यामध्ये कोणत्याही मोठ्या वरिष्ठ नेत्याचा किंवा मुख्यमंत्र्यांचं नाव गोंधळ घेतलं नाही पाहिजे याचा देखील विचार होणं गरजेचं आहे. आणि आपला देश नक्की कुठे चाललाय ह्याचा देखील मी जाता तुम्हाला प्रश्न करतो की आपला देश कुठे चाललाय, गुन्हेगारीकडे चाललाय, गुंडगिरीकडे चाललाय की कुठे चाललाय. आपण सुशिक्षित या भारत देशाचे नागरिक आहोत, आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत, शिवरायांच्या महाराष्ट्रातील एक मावळे आहोत आणि आपल्याकडून हे कृत्य होणं अत्यंत लाजिरवाण आहे याचा देखील विचार होणं गरजेचं आहे. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओ मधली कंटेंट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपले काही मार्गदर्शन सूचना असतील त्या देखील नक्की सांगा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.